कर्नाटकमध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील 7,000हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी HIV बाधित असल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. सरकारी, अनुदानित तसेच खासगी महाविद्यालयांमध्ये HIV तपासणी, समुपदेशन आणि जनजागृती मोहीम राबविण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यात तरुणांमधील HIV संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रोगाविषयी योग्य माहिती देणे, गोपनीय पद्धतीने तपासणी करणे आणि बाधित विद्यार्थ्यांना तातडीने उपचार व समुपदेशन उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिला आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते HIVचा प्रसार मुख्यतः असुरक्षित लैंगिक संबंध, संक्रमित रक्त, संक्रमित सुई किंवा आईकडून बाळाला होतो. हस्तांदोलन, मिठी मारणे, एकत्र जेवणे किंवा दैनंदिन संपर्कातून HIV पसरत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता नियमित तपासणी, जनजागृती आणि वेळेवर उपचार घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महाविद्यालयीन स्तरावर HIV विषयी जागरूकता वाढण्यास मदत होईल, तसेच बाधित विद्यार्थ्यांना वेळेत उपचार उपलब्ध होऊन संसर्गाचा प्रसार रोखण्यासही हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.